हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ग्रूमिंग म्हणजे काय? बरेचदा आपण ग्रूमिंगचा एक वेगळाच अर्थ घेतो किंवा आपल्याला ग्रूमिंग म्हणजे काय हेच कळत नाही. आपण ग्रूमिंगला स्टाईल किंवा फॅशन सोबत कम्पेअर करतो. बरेचदा आपण असा विचार करायला लागतो की आपल्या ग्रूमिंग कडे लक्ष देणं म्हणजे आपण खूप सारे महागातले कपडे घेतले तरच आपण ग्रूमिंग कडे लक्ष देऊ शकतो, किंवा आपल्याला ग्रूमिंग कडे लक्ष द्यायचं म्हणजे आपल्याला स्वतःवर खूप जास्त खर्च करावा लागेल असं आपल्याला वाटतं. पण असं अजिबात नाहीये. आपल्या स्वतःची आणि आपल्या बॉडीची केअर करण्यालाच ग्रूमिंग म्हणतात. आपल्या स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करणं, स्वतःमध्ये खुश राहणं हे कुणाला नाही आवडत. तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल खूप छान वाटतं आणि यामुळे आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. आणि म्हणूनच ग्रूमिंग ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही साध्या आणि सिंपल टिप्स बघणार आहोत. चला तर मग त्या ग्रूमिंग टिप्स कोणत्या त्या आपण बघूयात. नंबर 1, हेअर केअर. तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेता का? आपल्या केसांची काळजी ही कशी घ्यायची? तर बघा, अनेक मुलींचं असं होतं की त्यांना कुठेतरी फंक्शनला जायचं असतं. त्या खूप छान अशा रेडी होतात आणि त्यांना प्रश्न पडतो की आता केसांचं करायचं काय, किंवा केसांची कोणती हेअरस्टाईल करायची, किंवा केस कशा प्रकारे स्टाईल करायचे, आणि त्यातच त्यांचा बराचसा वेळ जातो. आपण एक प्रॉपर हेअर कट केला पाहिजे. बऱ्याचदा आपण केस कापत नाही, जरीही ते खराब असले तरीही आपण ते केस कापत नाही. बट केस हे वेळोवेळी ट्रिम करायलाच पाहिजे आणि कट करायलाच हवे. बऱ्याचदा अनेक जणींना वाटतं की मी कशाला माझे केस कट करू, किंवा मी कशासाठी केस हे ट्रिम करू. बट हा विचार तुमच्या डोक्यातनं काढून टाका. तर तुम्हाला सूट होईल असा छान असा एखादा हेअर कट करा. असा हेअर कट करा जो तुम्हाला सूट होईल आणि तुम्हाला कुठे जाण्यासाठी इन्स्टंट रेडी होता येईल आणि तुम्हाला ते केस छानपैकी हँडल सुद्धा करता येतील. त्यानंतर येते केसांची काळजी. हेअर वॉश साठी माइल्ड शॅम्पू यूज करा. त्यानंतर कंडिशनर वापरा. जर तुमचे केस फ्रिझी असतील तर तुम्ही कंडिशनर हे वापरायलाच हवं. असा शॅम्पू वापरा जो पॅराबिन सल्फेट फ्री असेल. वॉश करण्याच्या 2-3 तास अगोदर तुमच्या केसांना तेल लावा. हेअर वॉश केल्यानंतर केस हे जास्त झटकू नका, त्याला जास्त हीट देऊ नका. नॅचरल प्रोसेसने तुमचे हेअर हे ड्राय होऊ द्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर तुम्ही केसांच्या लक्ष दिलं तर तुमचे केस हे नक्कीच मॅनेजेबल होतील आणि सिल्की आणि शायनी आणि स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. नंबर 2, स्किन केअर. आता स्किन केअर मध्ये काय काय वापरायचं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, राईट? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एखाद्या छान अशा क्लिन्झरने तुमचा फेस हा वॉश करा. त्यानंतर तुमच्या फेसला छान असं माइल्ड मॉइश्चरायझर लावा आणि सगळ्यात महत्वाचं सनस्क्रीन हे अजिबात स्किप करू नका. सनस्क्रीन हे आपल्या स्किनला यूव्ही रेज पासून प्रोटेक्ट करतं आणि आपली स्किन हे टॅन होण्यापासून वाचवतं. मॉइश्चरायझर हे आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवतं आणि इरिटेशन पासून दूर ठेवतं. तर तुम्हाला जे सूट होईल असं एक मॉइश्चरायझर वापरा. आता तुमच्या स्किन टाईपला जे प्रोडक्ट सूट होतील तेच तुम्ही वापरा, किंवा काही प्रोडक्ट असेही आहेत की जे ऑल टाईप स्किन साठी सुटेबल असतात, ते तुम्ही वापरू शकता. बट स्किन केअर हे स्किप करू नका. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला डेली स्किन केअर करणं हे जमत नाही किंवा वेळच मिळत नाही, तर तुम्ही काय करू शकता? आठवड्यातनं 2 वेळा स्किन केअर करा. त्यानेही तुमचा चेहरा हा छान होईल आणि तुमची स्किन ही ग्लो करेल. बट स्किन केअर हे नक्की करा. नंबर 3, एक्सफोलिएट करणं. बघा, आठवड्यातनं एकदा तुमची स्किन ही एक्सफोलिएट नक्की करा. काय होतं, आपण बाहेर जातो, धूळ असते, धुळीचे खूप लहान लहान कण किंवा भरपूर सारी डर्ट ही आपल्या चेहऱ्यावर साचते, आपल्या स्किनवर साचते आणि त्यानंतर आपले जे पोर्स असतात ते क्लॉग होतात, क्लोज होतात आणि ते जर क्लोज झाले तर आपल्याला पिंपल्स, ऍक्नी, पिगमेंटेशन असे बरेचसे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. त्यामुळे तुम्ही जर तुमची स्किन ही वेळोवेळी एक्सफोलिएट केली तर तुमचे जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि क्लीन होतात आणि मग आपण जे स्किन केअर प्रोडक्ट वापरतो ते आपल्या स्किन मध्ये छान प्रकारे पेनिट्रेट होतात आणि त्यामुळे आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट मिळतो.
त्यामुळे तुम्ही आठवड्यातनं एकदा तुमची स्किन ही नक्की एक्सफोलिएट करा. जर तुमच्या स्किनवर, तुमच्या फेसवर डेड स्किन जमा झालेली असेल तर एक्सफोलिएट केल्यामुळे काय होतं की तुमची डेड स्किन असते तीही रिमूव्ह होण्यासाठी खूप चांगली मदत होते. नंतर नेक्स्ट, तुमच्या फेसवर, तुमच्या अप्पर लिप्सवर किंवा तुमचे ॲब्रो असतील ते वेळोवेळी ट्रिम करत चला. 15 दिवसातनं किंवा 20 दिवसातनं, महिन्यातनं एकदा ॲब्रो ह्या नक्की करत चला. ॲब्रो केल्याने काय होतं की आपल्या फेसचा शेप हा शार्प दिसतो. नेक्स्ट टिप, जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर त्यांना ट्रीटमेंटसाठी काही होम रेमेडीज आहेत त्या ट्राय करा. किंवा तुम्हाला होम रेमेडीजसाठी वेळ नसेल तर तुम्ही एखादी छान अशी क्रीम यूज करा. पूर्ण झोप घेणं हे देखील गरजेचं आहे. बरेचदा आपण पूर्ण झोप न घेतल्यामुळे सुद्धा डार्क सर्कल येतात. नेक्स्ट आहे नेल केअर. तुमचे नेल हे व्यवस्थित क्लीन करा. जर तुम्ही मोठे नेल ठेवत असाल तर ते व्यवस्थित क्लीन आणि शेप मध्ये ठेवा. बऱ्याचदा आपला एखादा नेल्स ब्रेक होतो आणि त्यानंतर आपण बाकीचे नेल्स ही तसेच ठेवतो. तसं अजिबात करू नका. त्या नेल्सलाही थोडस शॉर्ट करा आणि शेप द्या. आपण जेव्हा दुसऱ्यांशी बोलतो तेव्हा आपले हात आणि आपले नखच नोटीस केले जातात. त्यामुळे आपले नेल्स हे अर्धवट तुटलेले नसावेत. नेहमी आपले नेल्स हे क्लीन असावेत. तुमच्या पायाच्या नेल्स कडेही लक्ष द्या, तेही छान प्रकारे क्लीन असावेत. त्यानंतर आहे बॉडी ओडर. एक छान असा परफ्यूम कॅरी करा जेणेकरून तुमच्या पर्सनॅलिटी मध्येही इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हालाही कम्फर्टेबल वाटेल. बघा, आपण एखाद्याशी बोलत असू आणि आपल्या बॉडीचा ओडर म्हणजे आपल्या बॉडीचा घाण वास येत असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोबत नेहमी एक डिओड्रंट कॅरी करा. तर आहे कपडे. तुम्ही तुमच्या बॉडी टाईप नुसार कपडे वापरा. तुम्हाला जे सूट होतील ते कपडे तुम्ही वापरा. ज्या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल असेच कपडे तुम्ही वापरा. आणि तुम्ही ज्या ठिकाणी जात असाल त्या ठिकाणी सूट होतील असेच कपडे तुम्ही वापरा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कपड्यांमध्ये आपण कम्फर्टेबल असू तेच कपडे वापरा. बरेचदा आपण दुसऱ्यांचं बघून किंवा एखादा ट्रेंड फॉलो करून असे काही कपडे घालतो की ज्यामध्ये आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. असं अजिबात करू नका. आणि जेव्हा आपण अनकम्फर्टेबल होतो मग त्यावेळी आपण कितीही चांगले कपडे घातले तर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो. त्यामुळे तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असाल तेच कपडे वापरा. तर आहे मेकअप. आता मेकअप सुद्धा आपण ज्या ठिकाणी जात आहोत तशाच प्रकारे करायला हवा. आपल्या रोजच्या रुटीन मध्ये जास्त मेकअप अजिबात करू नका. जितकं नॅचरल राहता येईल तितकं नॅचरल राहण्याचा प्रयत्न करा. बघा, काही मुली अशा असतात की ज्या प्रत्येक ठिकाणी मेकअप करून जातात. ते अजिबात व्यवस्थित वाटत नाही आणि त्या त्यांच्या स्किन बद्दल इनसिक्युअर फील करतात. त्यापेक्षा तुम्ही हे करा की तुमची स्किन केअर व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला खूप जास्त मेकअप करायची गरज सुद्धा वाटणार नाही. तुम्ही कुठे कॉलेजला, ऑफिसला जात असाल तर तुम्ही जास्त मेकअप करू नका. नो मेकअप लुक तुम्ही ठेवा. जर तुम्ही एखाद्या लग्न समारंभासाठी जात असाल तर तुम्ही त्या प्रकारचा मेकअप करा. आणि मेकअप करताना फक्त फेस नाही तर त्यामध्ये तुमची नेक ही इन्क्लूड करा. तर या दोन्हींमध्ये डिफरन्स दिसायला लागतो आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. आय होप तुम्हाला या टिप्स नक्कीच हेल्प करतील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.